अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील 82 शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे मिळत नसल्याने तेच पैसे जम्मू काश्मीरला गेल्याचे कळताच आमदार बच्चू कडू चांगलेच संतापले। यावर राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारा पीएम किसानचे पैसे जम्मू काश्मीरमध्ये जातो कसा असा सवाल बच्चू कडू यांनी केला। तर अचलपूर शहापूर गावातील शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे काश्मीरच्या शहापूर सेतूमध्ये जमा होत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली। किशोर शर्मा आहे, हे 82 शेतकरी आहे। असदपूर मधलं एक शहापूर गाव आहे लहान अचलपूर तालुक्यातलं, आणि गेल्या दोन वर्षापासून ते तक्रारी करत आहे। ते माझ्याजवळ पहिल्यांदा आले आणि ते 82 शेतकऱ्याचं जर रजिस्ट्रेशन कोड पाहिलं तर जीके म्हणजे काश्मीरच्या सेतूमध्ये ते जमा होते। म्हणजे अमरावती जिल्ह्यातला जो पीएम किसानचा पैसा आहे तो काश्मीरच्या शहापूरच्या गावाला जात आहे, जम्मू काश्मीरच्या। आणि 2 वर्षापासून हे शेतकरी तक्रार करत आहे, त्याचं निवारण अजूनही कुठल्या अधिकाऱ्याने केलेलं नाही आहे। या संदर्भात म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे पैसे जम्मू काश्मीरला आणि मुंबई आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला असं होऊ नये याच्यासाठी मला वाटते खबरदारी घेतली पाहिजे आणि याच्यावर न्यायनिवाडा लवकर लागावा याच्यासाठी आम्ही सुद्धा आता प्रयत्न करणार आहोत। हे 82 शेतकरीचे जे पैसे जम्मू काश्मीरच्या शहापूरला जात आहे ते 2 वर्षाचे परत घेण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी वेळ आले तर या संदर्भात विधानसभेत सुद्धा मुद्दा उचलू। 2 वर्षापासून सतत तहसील कार्यालयाच्या चक्रा मारणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या व्यथा स्पष्ट केल्या। 2 एकर शेती आहे, आमचे पीएम किसानचे पैसे मिळावे याकरिता तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारल्या। आता बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली, चक्रा मारून थकलो आणि घरी येऊन थकलो अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा स्पष्ट केल्या। नमस्कार, मी नंदकिशोर शर्मा। पीएम किसानच्या बाऱ्यामध्ये मी बच्चू कडूंना गेलो, यांना मी कागद दिले। मला 2 वर्ष झाले कोणताही लाभ मिळालेला नाही। मी तहसीलदार, कलेक्टर सगळ्याकडे गेलो, कृषी विभागामध्ये गेलो, कोणीही कोणाचं लोड घेतलं नाही। हाव करू असं करून राहिले कर्मचारी। एकही जाधव वगैरे तहसीलमध्ये मी काही वेळा वादविवाद केला, पण कोणीही काही दूर धरली नाही। आम्ही कास्तकार, सारे कास्तकार 2 एकर 3 एकर 4 एकर असे कास्तकार, लहान कास्तकार आहे। मोठा कास्तकार एकही नाही त्याच्यात। लहान कास्तकाराले 2000 मोदी साहेबांनी मिळाले, शिंदे सरांनी मिळाले, हे सारे जम्मू काश्मीरला नेऊन टाकलेले आहे। जम्मू काश्मीर यांना विचारा बाबा, जम्मू काश्मीरला नेऊन टाकणारा कोण आहे कर्मचारी तो सांगा। ते नाव सांगायला तयार नाही की हा कर्मचारी आहे, फक्त तुम्ही बस द्या, हो आम्ही करून टाकतो। तर आखरी आम्ही आता बच्चू कडूंच्या शरणात गेलो। बच्चू साहेबांना हेच विनंती आहे आग्रहाची, हात जोडून 80 कास्तकारांच्याकडून मी नंदकिशोर शर्मा हात जोडून विनंती करतो की बच्चू साहेबांनी यामध्ये भाग घेऊन आम्हाला लाभ द्यावा। आमची जी रुकलेली रक्कम आहे तेही आम्हाला देण्यात यावा, अशी ही विनंती बच्चू कडू सरांच्या शरणात मी हे करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अचलपूर शहापूर गावातील 82 शेतकऱ्यांचे नावे, त्यांचे क्रमांकाची यादी यासोबतच काश्मीरच्या शहापूर येथील सेतू यादी सुद्धा शेतकऱ्यांनी दाखवली। मी असदपूर रहिवासी, माझे इथं 2 एकर शेती आहे। मला पैशाला फार त्रास होऊन राहिला। मला मोदीजीचे शिंदेचे कोणतेच पैसे भेटून नाही राहिले सध्या। मी तहसीलमध्ये 10 वेळा गेलो, ह्या साहेबापाशी गेलो, तहसीलदारापाशी गेलो, पण कोणीही लोड घेतला नाही। मी झेरॉक्स काढू आणि भाडे खर्चू थकलो आणि घरी येऊन बसलो। आखरी बच्चू भाऊला भेटायला आलो आणि हे कंप्लेंट देऊन राहिलो की माझे पैसे मोदीजीचे आणि शिंदेचे बंद झालेले आहेत। कशामुळे झाले? कोणी म्हणते काश्मीरला गेले, कोणी म्हणते तिथं गेले। मग अमरावतीलाही कंप्लेंट गेली, पण कोणीही साहेबांना कोणताही तऱ्हेचा लोड घेतला नाही। हे इथं एवढे लोक आहेत आणि त्याच्यानंतर मला ट्रीटमेंट भेटलेले आहेत सेतूमधून। त्याच्यानंतर मला पैसे कुठपर्यंत आलेले आहेत ही माझ्याजवळ आहे। मी देऊ थकलो आणि आखरी घरी येऊन बसलो।
आता हे प्रकरण उघडकीस आलं तर करप्शन तर नाही ना, असा सवाल करीत बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. याच्या मागे कारण काय आहे ते सुद्धा शोधणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली. असेल तर इथला कलेक्टर असेल, कृषी अधीक्षक असेल, यांनी हे निवाळा करायला पाहिजे होता. आता हे प्रकरण उघडकीस आलं तर नेमका याच्यामधलं काही करप्शन तर नाही आहे काय? तर रजिस्ट्रेशन नंबर तर JK म्हणजे काश्मीरचा असं येत असेल आणि नावं मात्र महाराष्ट्राचे राहत असणार, तर हा निश्चितच घोळ आहे. 2 वर्षात याची चौकशी होऊ शकली नाही, तर याच्या मागचं नेमकं कारण काय ते शोधणं प्रशासनाची आणि शासनाची गरज आहे.